आणि ही दृश्य आपण नाशिकमधली बघतोय। इथे एबी फॉर्मची पळवापळवी सुरू आहे। नाशिकमध्ये एबी फॉर्म वरून राडा पाहायला मिळतोय। एबी फॉर्म चोरण्याचा प्रयत्न होतोय, पळवण्याचा प्रयत्न होतोय। एबी फॉर्मच्या वाहनाचा पाठलाग केला जातोय। आपण बघतोय ह्या सगळ्याच गाडीमध्ये ही गाडी आतमध्ये आपल्याला कल्पना आहे पक्षाकडून अधिकृत उमेदवारीसाठी हा एबी फॉर्म दिला जातो आणि या एबी फॉर्मचं एवढं महत्त्व आहे की जर का तो पळवला गेला आणि एखाद्या माणसाच्या हाती लागला तर आणि आज विशेषतः आज डेडलाईन असताना असा फॉर्म पळवला गेला तर पक्षाची अडचण होऊ शकते आणि ज्याने तो पळवलेला आहे तो अडचणी निर्माण करू शकतो। आणि त्यामुळे पक्षाला सुद्धा अतिशय कोणत्याही पक्षाला काळजी घ्यावी लागते एबी फॉर्मला आणण्यासाठी वाटण्यासाठी। पळवण्याची तयारी सुरू आहे लोकांची आणि त्यामुळे वाद निर्माण झाला आहे। आपल्या रेंजला अडचण असल्यामुळे दृश्य थोडी अस्पष्ट असली तरी सुद्धा तिथे गोंधळ सुरू आहे। कार्यकर्त्यांनी काम केलं आहे, इच्छुक खूप झाले, भाजपकडे खूप कोणा आहे लोकांचा, त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी होणार, सगळं व्यवस्थित होईल आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्वांना न्याय मिळेल। आपल्याला नाशिकहून फोनद्वारे आपल्या सोबत आहेत किरण। काय प्रकार घडतोय? एबी फॉर्म पळवले जात आहेत, पळवले गेलेत का पळवायचा प्रयत्न सुरू आहे? कोण आणि हे कोण करतंय? खरं म्हणजे भाजपचे जे संपूर्ण पदाधिकारी आहेत, महत्वाची बाब म्हणजे शहर अध्यक्षांकडे असलेले एबी फॉर्म जे आहेत त्याची पाहणी करण्यासाठी आणि नेमका तो कुणाला देणार आहे याबाबतची खात्री पटवण्यासाठी सुद्धा आमदार सीमा हिरे त्या ठिकाणी गाडीमध्ये बसल्याचं दिसतंय आणि प्रामुख्याने या सगळ्या दरम्यान काही वेळ शिल्लक राहिलेला आहे अर्ज भरण्यासाठी आणि प्रत्येक इच्छुक उमेदवाराला पक्षाचा एबी फॉर्म हवा असतो आणि त्याचीच धडपड खरं तर ही सगळी सुरू आहे। अक्षरशः घेराव घातला जातोय शहराध्यक्षांना एबी फॉर्म घेण्यासाठी आणि ही संपूर्ण जी कसरत आहे ती या दरम्यान बघायला मिळते। अक्षरशः एबी फॉर्म घेण्यासाठीचा हा संपूर्ण करार आहे। पाठीमागे गाडी लावली जाते। अक्षरशः नाशिक शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या विल्लोळी परिसरामध्ये हा संपूर्ण राडा सुरू होता आणि तो थेट आता पुन्हा एकदा नाशिकच्या दिशेने येतोय। त्यामुळे एबी फॉर्म नेमका कोणाला देणार, कुणासाठी दिलेला आहे, त्यात आपलं नाव आहे की नाही याची खात्री करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडनं केलेला हा संपूर्ण प्रयत्न आहे आणि भाजपच्या गोटामध्ये हा सध्याच्या घडीला प्रकार पाहायला मिळतोय। प्रसन्न सर, आपण याकडे लक्ष ठेवून असूयात किरण। काहीतरी वेगळाच प्रकार चालू आहे, एबी फॉर्मच पळवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यामुळे जिल्हाध्यक्षांना अतिशय काळजीपूर्वक आपले फॉर्म आणावे लागतात। तुर्तास धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।